तर पुढे जाऊया श्लोक क्रमांक 36. तिथे म्हटलंय सर्वम ज्ञान प्लवय नैव वृजिनम संतरिष्यसी. इथं ज्ञान नौका म्हटलंय. मला ज्ञानेश्वरीतला 12वा अध्याय आठवतो भक्तियोग. तिथं नावाच्या नौका सहस्रे वेरी सज्ज करून मी तुझा उद्धार करायला आलोय असं भगवंत म्हणतायत. तिथं नामाच्या नौका आहेत, इथं ज्ञानाची नौका आहे. समुद्र मात्र तोच आहे. तिथं संसार समुद्र आहे, इथं पापाचा समुद्र आहे. इथं वृजिनम शब्द आहे. वृजिनम त्यात मूळ शब्द वृजिन आहे आणि तो रुजू याच्या उलटा आहे. जे सरळ नव्हे ते वाकडे, वाकडेपणा, छदमीपणा, पापाचा समुद्र. ज्ञान प्लवे नैव, ज्ञानाच्या नौकेनं तू उद्धरून जाशील. आणि त्याच्या आधी म्हटलंय बघा, अरे पापकृत्तमः, पाप्यातला पापी जरी तू असलास, किती खरंय, पाप्यातला पापी तू असलास तरी आत्मज्ञानाच्या नौकेनं तू उद्धरून जाशील. प्रत्येक मनुष्य मात्राला या आयुष्यामध्ये नराचा नारायण होण्याची सनद भगवंतानं दिलेली आहे. आणखी पहा 37व्या श्लोकामध्ये दुसरा चरण असंच पुन्हा सांगतो, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. कुणाप्रमाणे वर म्हटले प्रदीप्त केलेल्या अग्नीमध्ये यज्ञकुंडात समिधा जशा नष्ट होतात, तसं ज्ञान यज्ञामध्ये तुझी सगळी कर्मे कर्मविपाकाच्या दृष्टीने भस्मसात होतील. ठीक, ही झाली पूरक वाक्य. पण त्या संदर्भात एक श्लोकही येतो आणि मी म्हणतो की थोडा वेगळा अर्थ येतो. तो आहे श्लोक क्रमांक 34. हा ज्ञान यज्ञाचं हे साध्य साधण्यासाठी साधना सांगितली आहे. आणि भगवंतानं ती साधना एका श्लोकात इतकी छान सांगितली आहे की गीतेमध्ये विश्वधर्म आहे मी म्हणतो, गीताधर्म विश्वधर्म म्हणतो. इथं विधान करतो की इथे जे सांगितलंय ना ते जगातल्या साध्या ज्ञानापासून आत्मज्ञानापर्यंत कसं शिष्यानं वागावं हे सांगणार आहे. म्हणजे हा श्लोक सर्व विश्वजनांना उपयोगी पडणार आहे. कसा, वर येणार आहे सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, श्लोक क्रमांक 33. आणि म्हणून म्हटलंय ते ज्ञान तुला मिळवायचंय ना, मग किती महत्वाचा श्लोक आहे बघा. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अरे तत्वज्ञानी आणि तत्ववेत्ते दोन शब्द आहेत बघा. ज्ञानी या तत्वज्ञानी आणि तत्ववेत्ते हे कशा कशानं प्रसन्न होतात बरं. जगाला उपयोगी पडणारा जीवनगीता असणारा हा श्लोक आहे. तुम्हाला दुसऱ्याकडनं काहीतरी प्रसन्नतेने मिळवायचं ना, हिसकावून घ्यायचं तर भाग वेगळा, पण प्रसन्नतेने मिळवायचे ना, मग नमस्कार कर. नमन केल्याने प्रश्न सुद्धा कसा विचार, नम्रतापूर्वक विचार, जरा त्याची सेवा कर. नमन केल्याने, नम्रतापूर्वक प्रश्न केल्याने, त्याची सेवा केल्याने त्या दोघांच्याकडून कोण, ज्ञानी आणि तत्ववेत्ते, तुला हा यथार्थ उपदेश म्हणजे आत्मज्ञानाचा उपदेश प्राप्त होईल. याच्यात नमस्कार करणं आणि सेवा करणं आम्हाला जमणार नाही असं माणसं म्हणतील. ठीक, पण बाबांनो तुम्हाला नम्रता तरी जमेल का. आणि नम्रता जरी जमली तरी गुरुकडे जाताना नम्रतेनं जा की गुरु प्रसन्न होईल. नेहमी उदाहरण दिलं जातं की एखाद्या घागरीला विहिरीमध्ये खाली जाऊन भरायला पाणी पाहिजे असेल तर घागरीनं पाण्यावर नाचताना वाकायला नको का. घागर पाण्याच्या पृष्ठभागावर नाचत राहिली ती कधी भरणार नाही. ती थोडी जरी वाकली तर विहीर पाण्यानं काठोकाठ त्या घागरीला भरून टाकील. गुरु असाच उदार असतो, पण जरा शिष्याकडून विनम्रतेची त्याला अपेक्षा असली तर चूक नाही. आता एक वेगळा विचार सांगतो, त्या विचारावर विचार करा. तो असा की इथं भगवंतानं दोन विशेषण, दोन का शब्द वापरले, एक ज्ञानीनः आणि तत्वदर्शीनः. ज्ञानी आणि तत्वदर्शी याचा सामान्यपणे आपण अर्थ ज्ञानी आणि तत्ववेत्ते असा करतो. यातल्या ज्ञानी म्हणजे तत्वज्ञानी याच्याबद्दल माझा विरोध नाही, पण तत्ववेत्ते जेव्हा आपण म्हणतो तिथं शब्द आहे तत्वदर्शी म्हणतो.
तेव्हा तत्व म्हणजे आत्मतत्वाचं दर्शन झालेले म्हणजे आत्मानुभूत असाही अर्थ असू शकेल. म्हणजे पुन्हा तत्वज्ञानी आणि संत यांच्यात जो फरक असतो तो इथं असू शकेल. तत्वज्ञानी तत्वज्ञान सांगतो, संत तत्वज्ञान जगतो. म्हणून इथं भाष्य करताना ज्ञानी नाहाचा अर्थ ज्ञानी असेल, पण तत्वदर्शीचा अर्थ संतही असू शकेल. आणि याला मला आधार जो आहे तो सांगतो. याच 4थ्या अध्यायात ज्ञानदेवानी टीका लिहिताना भाष्य करताना आकडा सांगतो. ओवी क्रमांक 165 मध्ये म्हटलंय, ओवी क्रमांक 165 मध्ये म्हटलंय, तरी या संता भजावे सर्वस्वेसी, सर्वस्व अर्पण करून या संतांना भजायला, या संतांचं भजन पूजन करायला हवं. ओवी क्रमांक 165. आणि हे जर असेल तर मी असं विधान करीन, एक वेगळा विचार म्हणून आपल्याला सांगेन की तत्वदर्शी असे जे संत असतात त्यांच्याकडे जाऊन या 3 गोष्टी जर केल्या, म्हणजे प्रणिपात केला, परिप्रश्न केला आणि सेवया, हे जर आपण केलं तर संत हे मुळातच उदार आहे. ते निश्चितपणे तुम्हाला जवळ बसून विकर्माचे, भक्तियुक्त कर्माचे धडे देतील. कारण संतांचे मोठं वैशिष्ट्य आहे की बोले तैसा चाले. आपण आणखी एक लक्षात घेऊया. बोले तैसा चाले या संतांचं आणखीन एक वैशिष्ट्य संस्कृत मधले एका चरणात आहे. खूपदा आपण असं म्हणतो, गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशया. म्हणजे गुरुनं नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि मौन धारण केलं आणि तेवढ्याने शिष्याचा संशय दूर झाला. आता मौन हे मनन करणार आहे, मनाशी संबंधित आहे. ते खऱ्या अर्थानं अप्रकट वाणी आहे, अप्रकट चिंतन आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण मला मौन शब्दाचा अर्थ मुनी आणि मन याचा घेता घेता तिथं आचरण असा घ्यावा असं वाटतं. आणि जेव्हा संत तुमच्या पुढं, गुरु तुमच्या पुढं मौन म्हणजे काही न बोलता आचरण करतात, तेव्हा खऱ्या अर्थानं शिष्यस्ते छिन्न संशय, शिष्यस्तु छिन्न संशय, शिष्याचा संशय छिन्न विच्छिन्न होतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावते. आणि याला धरून असं लक्षामध्ये येतं की अरे या 3 गोष्टी तुम्ही कराच, पण संतांच्याकडे रागवून जरी गेलात ना तरी संत तुम्हाला, कारण ते तत्वदर्शी आहे, ते तुमच्यावर उपकार करतीलच, कारण त्यांना शांतता भगवंताकडून मिळाले. एकनाथांसारखे ते शांती जलधी आहेत. आणि मग गमतीने उदाहरण सांगतात की ते विष्णूकडे जरा बघा ना, काय विष्णूचं वर्णन आपण करतो, शांताकारम भुजग शयनम. भुजग शयनम हा सहस्र फण्यांच्या शेष नागावर शांतपणे झोपणारा आहे. नागावर शांतपणे झोपणारा तो भगवंत जे मानतात ते संत तसे जीवन त्यांना कळले हो असे असतात. त्यांच्याकडे जा, हा तत्वदर्शी शब्दाचा अर्थ. कारण त्या दर्शन शब्दातले दोन्ही अर्थ मला अभिप्रेत आहेत. एक दर्शन म्हणजे पाहणं आणि दर्शन म्हणजे तत्वज्ञान. किंवा ऋषी मुनी द्रष्टे होते, त्यांनी वेदाच्या रूपानं भगवंताची निश्वसित व्यक्त केली, प्रकट केली. हे सगळं माझ्या मनात आहे. म्हणून तत्वदर्शीचा अर्थ मी संत करतो. पुन्हा म्हणतो, हाही अर्थ स्वीकारायचा असेल तर स्वीकारा, सोडला तरी चालेल. पण चिंतन करताना जो विचार माझ्या मनामध्ये आला तो मी आपल्याला सांगितला. मुद्दा असा की मगाच्या त्या 38व्या श्लोकाबद्दल आणखीन एक मुद्दा सांगायला पाहिजे. तत्स्वयं योग संसिद्धा काले नात्मनि विंदती. इथं संसिद्धाच्या माग योग म्हणजे निष्काम कर्म योगच का म्हटलं पाहिजे. संसिद्धा या संदर्भात आपण म्हटलं शुद्ध अंतःकरण झालेला. मग योगचा अर्थ कर्मयोगच का केला पाहिजे. तर माझा आपण पंडित आहात म्हटलं, या क्रियावांस पंडित आहात म्हटलं. लक्षात घेऊया की ज्ञान यज्ञ करणारा माणूस कर्मयोगी जर नसेल तर त्याच्या मनाची आणि त्याच्या ज्ञानाची परीक्षाच होणार नाही. आणि परीक्षा झाली नाही तर माझं अंतःकरण किती पटीनं शुद्ध आहे हे माझं मलाच कळणार नाही. नेमक्या शब्दात सांगायचं तर तू मनानं अलिप्त व्हायला पाहिजे. अलिप्त हे फक्त निष्काम कर्मयोगात शक्य आहे. आणि अलिप्तपणे जेव्हा तू कर्म करशील तेच खरं ज्ञान आहे.
मनाची परीक्षा घेता आली पाहिजे. म्हणून असं म्हणूया एका वाक्यात, ज्ञानवंत होण्याची सनद कोणती? ज्ञानवंत मी झालो, मी ज्ञान यज्ञ करतो, याची सनद कोणती? तर निष्काम कर्मयोग हीच ज्ञानवंताची सनद आहे. म्हणून योग संसिद्धा कर्मयोगानं निष्काम कर्मयोगानं ज्याचं अंतकरण शुद्ध झालं असा तो, असा अर्थ आपण पाहिला. अध्यायाच्या अखेरी आपण आलो. एक 10-1 मिनिटामध्ये हा विषय पुरा होईल. लक्षात असं येतं की आता श्लोक क्रमांक 40, श्लोक क्रमांक 41 आणि श्लोक क्रमांक 42 त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा संशयात्मा विनश्यती अशा प्रकारचा सुभाषित स्वरूप शब्द येतो. आणि खूप माणसं मग संशय असेल तर त्याचा विनाश होतो, मग आम्ही प्रश्नच विचारायचे नाहीत का? आणि प्रश्न विचारले नाही तर विज्ञान कसं पुढे जाणार? ज्याला प्रश्नच पडत नाही तो बुद्धिमान कसा? अशी शंका घेत राहतात. या श्लोकाकडे जाऊया आणि पाहूया. इथं संशयात्मा म्हणताना त्याच्या आधी काही 2 शब्द आहेत आणि मग त्या संशयात्माचा उल्लेख आहे. नुसता संशय नाही आहे. आधी काय म्हटलंय? अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. संशयात्मनः, संशयात्मा विनश्यति हे बरोबर आहे, अधोगतीला जातो. पण त्याचे शब्द काय आहेत बघा. अज्ञः च अश्रद्धः च. अज्ञः च म्हणजे जो ज्ञानहीन आहे. पुढं फार महत्वाचं आहे, जो श्रद्धाहीन आहे. पुन्हा इथं तोच मुद्दा येतो की अध्यात्म श्रद्धेची अपेक्षा करतं आणि तुमची श्रद्धा बघता बघता अंधश्रद्धा होते असंही म्हणणारी माणसं दिसतात. त्यांना जे आपण उत्तर देतो, मी अनेकदा बोललोय, आजही बोलतो, की उत्तर एकच आहे. तर विचार करण्यासारखा आहे की आमची श्रद्धा, अध्यात्माची श्रद्धा ही आत्मन या तत्वावर श्रद्धा आहे. ज्ञान देवे रचिला पाया, ही श्रद्धा सात्विक श्रद्धा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, अशी ज्ञान दीपाची श्रद्धा आहे. एका वाक्यामध्ये ही सात्विक श्रद्धा आमची भक्तीच्या पोटी जन्मलेली आहे. आणि जिथं फक्त भीती असते, जिथं फक्त आमिष असतं, जिथं फक्त लोभ असतो, गीतेत ते सांगितलंय, त्या भीतीच्या पोटी अंधश्रद्धा जन्मास येते आणि भक्तीच्या पोटी श्रद्धा जन्मास येते. हे सगळं संशयात्मा विनश्यती अधोगतीला जातो म्हणताना सांगायचं. मात्र सर्व ठिकाणी च शब्द आहे हे लक्षात घ्या. अज्ञा च, च म्हणजे आणि, अश्रद्धा च, च संशयात्मा. मात्र हे सगळं जर एकत्र असेल तर त्याला पुन्हा संशयात्माच म्हटलंय. वर म्हटले संशयात्मा विनश्यती आणि खाली म्हटले नायम लोकोस्ति न परो. त्याला इहलोकातही नाही. आणि खरंच आहे, फार संशयी माणूस असला ना, मंत्र 40 म्हणतात, तर त्याला एखादी गोष्ट मिळाली तरी मिळाली आहे की नाही याची शंका वाटत राहते. काय करायचं? म्हणजे उपलब्धी झाली खरी पण तरी शंका. मग त्याला इहलोकातही सुख नाही आणि परलोकातही मिळणार नाही, कारण त्याला आत्मज्ञान नाही, त्याजवळ श्रद्धा नाही, त्याजवळ फक्त संशय आहे. अशा माणसाची अधोगती होणार यात शंका नाही. पुढे जाऊया. श्लोक क्रमांक 41 त्यामध्ये म्हटलंय, याही श्लोकाच्या पहिल्या शब्दावरून अर्जुनाचा काही थोडा गैरसमज झालाय. 5व्या अध्यायावर बोलताना अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नात याचाही संदर्भ मी देणार आहे, पण ते त्यावेळी बोलतो. इथं काय म्हटलंय बघा. श्लोक क्रमांक 41 मध्ये म्हटलंय, योग संन्यस्त कर्माणम ज्ञान ज्ञान सन्न ज्ञान पहा, ज्ञान सच्छिन्न संशय. आधी ज्ञान आहे आणि संशय हा संच्छिन्न, छिन्न विच्छिन्न होणार आहे. तर योग संन्यस्त कर्माणम, संशय हा ज्ञानानं ज्याचा छिन्न विच्छिन्न झालेला आहे. आणि पुढे म्हटलं, आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. हे धनंजया, तो जो आत्मवंत आत्मज्ञानी असतो त्याच्या बाबतीत कर्माणि न निबध्नन्ति, अनेक वचन, ती कर्मे त्याला बांधू शकत नाहीत. का ज्ञानाने तो संशयात्मा राहिलेला नसतो, त्याचा संशय छिन्न विच्छिन्न झालेला असतो.
आणि त्याच्या आधीचा शब्द फार महत्वाचा आहे, योग संन्यस्त कर्माणम. योगच्या मागे पुढं कर्मयोग शब्द पाहिजे. तर कर्मयोगाने ज्याने आपली कर्मे करूनही नाहीशी केलेली आहे. हे पद यासाठी आलंय की नैष्कर्म्य योग जो 5व्या अध्यायात सांगणार आहे तो विकर्मानं जमणारा आहे. मगाचा माझा पहिला शब्द ही सहकारी साधना आहे. नैष्कर्म्याकडे जाताना विकर्माची गरज आहे, विशिष्ट कर्माची गरज आहे, भक्तियुक्त कर्माची गरज आहे. आणि हे जर लक्षात घेतलं तर वाक्य असं आहे बघा, हे अर्जुना, कर्मयोग विधीने जे योग्य कर्मे करून निष्काम ज्याने आपली कर्मे म्हणजे कर्मफले त्यागेली आहे. काय शब्द आहे? योग संन्यस्त कर्माणी. पटकन वाटतं कर्माणी संन्यस्त. ज्याने कर्मांचा संन्यास केला आहे तो योग नाही. कर्मयोगानं कर्मांचा म्हणजे कर्मफलाचा संन्यास ज्याने केला आहे, ज्याचा संशय संपला आहे, जो आत्मवंत झाला आहे, त्याला 3 पद आहे. हे धनंजया, कर्म विपाक बांधू शकत नाही. आणि पुन्हा एकदा निष्काम कर्मयोगाबरोबर ब्रह्मयज्ञ आणि ब्रह्मयज्ञाबरोबर ज्ञानयज्ञ म्हणून पुढच्या श्लोकामध्ये ज्ञानयज्ञ सांगितलं. ब्रह्मयज्ञ, निष्काम कर्मयोग यापेक्षा आत्मज्ञान योग म्हटलंय आणि त्याला तलवारीची उपमा दिली आहे. आणि ही तलवार सुद्धा पुन्हा कशासाठी उपयोगात आण, तर लक्षात घेण्यासारखे भगवंतानं पुन्हा संशयाला मार म्हटलंय. म्हणजे 40 मध्येही संशयाचा संदर्भ आहे, 41 मध्ये सुद्धा संशयाचा संदर्भ आहे, 42 मध्ये फक्त संशयाचा पुन्हा संदर्भ संशय संबंध आहे. म्हणजे मी म्हणतो संशय या शब्दाचा अर्थ या ठिकाणी फक्त आम्ही प्रश्नच विचारायचे नाहीत का, संशय खोर असलं तर काय बिघडलं. उत्तर एवढंच आहे की फक्त तर्कट रचणारा, फक्त वितंड वाद करणारा आणि अनुभव सिद्ध ज्ञानही पटवून न घेणारा हा संशय आत्मा आहे. अधिक बोलायला नको, हे मुद्दे स्पष्ट होत जातील. आता ज्ञानाच्या तलवारीनं त्या संशयाला मार. माग कामशत्रूला मार म्हटलं होतं मागच्या अध्याय. आता संशयाला मार म्हटलंय आणि ते काय पहा. म्हणून हे अर्जुना, अज्ञानामुळे उत्पन्न झाला तुझ्या हृदयातला हा संशय आत्मज्ञान रूपी खडगाने म्हणजे तलवारीने छेदून टाक. निष्काम कर्मयोगाचं अवलंबन कर आणि युद्धासाठी उठ. हे गद्य झालं. भगवंताची वाणी काय आहे? तस्माद ज्ञान संभूतम रुस्थम ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयम योग मातिष्ठोतिष्ठ भारत. काय म्हटले पहा, तस्मात अज्ञान संभूतम, अज्ञानातून जन्मास आलेला, रुस्थम तुझ्या हृदयामध्ये वास करून राहिलेला कोण बरं? संशयम. त्याला छित्वा, नष्ट करून टाक, छिन्न विच्छिन्न कर. कशानं? आत्मनः ज्ञानासी. ज्ञानाची असी, असी म्हणजे तलवार, असी लता म्हणजे तलवार. तुझ्याजवळ असलेल्या हृदयातल्या, तुझ्याजवळ असलेल्या त्या आत्मज्ञानाच्या तलवारीनं हृदयातला संशय तू नष्ट करून टाक. आणि काय कर? शब्द पहा, योग मातिष्ठो तिष्ठ भारत. हे भारत अर्जुना, उत्तिष्ठ आतिष्ठ. आता आतिष्ठ आणि उत्तिष्ठ काय त्यात आपल्याला वाटून जातं उत्तिष्ठोतिष्ठ भारत आहे. त्या दुसऱ्या स्तोत्रामध्ये उत्तिष्ठोतिष्ठ येतं नाहीये. त्या ठिकाणी आधी आतिष्ठ शब्द आहे आणि मग उत्तिष्ठ आहे. उत्तिष्ठ याचा अर्थ उठ, युद्ध सज्ज हो. पण आतिष्ठ जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे अवलंबन कर. कशाचं अवलंबन कर? निष्काम कर्म योगाचं कर. म्हणून योगम निष्काम कर्म योग, आतिष्ठ अवलंबन करून, उत्तिष्ठ उठ हे भारत. त्या अर्जुनाने सांगितलंय आणि तुम्हा मला भारतवासियांनाही सांगितलं. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये म्हणूया की खऱ्या अर्थानं आपल्या लक्षामध्ये येतं की भगवंत या ठिकाणी ज्ञानयज्ञाची, ब्रह्मयज्ञाची, निष्काम कर्मयज्ञाची म्हणजेच विकर्माची, विशेष कर्माची प्रशस्ती करतात.
आणि ती केवढी मोठी प्रशस्ती आहे, ती केवढी मोठी आहे. एका छोट्या वाटणाऱ्या गोष्टीची केवढी मोठी किंमत आहे, सामर्थ्य आहे. तो उल्लेख करताना मला ज्ञानदेवांनी सांगितलेला अगदी सर्व परिचित असलेला दृष्टांत पुन्हा पुन्हा आठवतो, पुन्हा पुन्हा आठवतो म्हणून सांगतो. तो असा आहे, आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेव म्हणाले, सूर्यबिंब बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे. त्रैलोक्य उजळून टाकणारं, त्रैलोक्य उजळून टाकणारं सूर्यबिंब मात्र बचके एवढे थोडे असते, म्हणजे आपल्याला उगवताना ते तळ हाता इतकं लहान दिसतं. तसं तुमचा वैयक्तिक निष्काम कर्मयोग, प्रत्येक व्यक्तीचा गीताधर्म पाळणाऱ्या वैयक्तिक ज्ञानयोग, वैयक्तिक ब्रह्मयोग छोटा वाटेल, पण बिंदूतून सिंधू होतो, व्यक्तीतून समष्टी जन्मास येते, नागरिकातून राष्ट्र उभं राहतं. या दृष्टीने विचार करता विकर्म निष्काम कर्मयोग गीता धर्माकडे आपल्याला घेऊन जाईल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. म्हणून मग श्लोकाच्या शेवटी, अध्यायाच्या शेवटी म्हटलं, इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. इथं शब्द आहे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम कर्म ब्रह्मार्पण योगो नाम चतुर्थोध्याय. शेवटचं सूत्र उच्चारीन समारोप करताना, की पहिला शब्द घेतला ज्ञान कर्म संन्यास योग, तर असं म्हणूया, आत्मज्ञानाने कर्मफल संन्यास कर, अध्याय क्रमांक 4. कि कर्म ब्रह्मार्पण कर, अध्याय क्रमांक 4. अध्याय 4 बद्दल एवढं चिंतन आपण करू. आजची प्रवचन सेवा श्रीकृष्णार्पणमस्तु.